तुम्हीच म्हणले परवानगी मिळाली. आम्हाला परवानगी देणारच नाही. एक दिवसाची सरकार देऊ शकतं म्हणलं, कायमस्वरूपीची देऊ शकतं ना. साधा आणि सोपा प्रश्न आहे. एक दिवसाची देऊ शकतं म्हणलं, कायमस्वरूपीची देऊ शकतं. मागणीच्या अंमलबजावणीवर नसतं त्याला काही गोळ घडून आणायचं असं दुसरं काय. आमचं तर शांतते. तुला काय घडून आणायचं दान म्हणा. चलो अरे ब्रेक चालू आहे ना. फडणवीस साहेबांनी म्हणा लावला असं म्हणतो आता. कारण आम्ही ओबीसीचं मागतच नाहीत ना एकाचं काढून दुसऱ्या द्यायला. यांनी काय केलं, सरकार असून यांच्या पाठीमागं मायबाप शब्द लागलेला. मायबाप सरकार लय चुकीचा शब्द लागला. त्यांनी गैरसमज नाही पसरायला पाहिजे. वस्तुस्थिती समजून जनतेला सांगितली पाहिजे. मराठ्यांच्या नोंदी ह्या 150-200 वर्षापूर्वीच्या आणि एकाचं काढून एकाला द्यायचं ही जी भूमिका ही भांडण लावायची भूमिका आहे सरकारची. ही कोणाची असली पाहिजे, विरोधी पक्षाची किंवा एखाद्या जातीची. सरकारची या भूमिकेची भांडण लावायचं एकाचं काढून दुसऱ्या द्यायचं. आम्ही त्यांचं काढून द्या म्हणलो का. गॅजेटियर नाही का आमच्या हैदराबादचं सरकारी नोंदी 150 वर्षाच्या. 17 संस्थांचं गॅजेटियर नाही का 17 वर्ष 150 वर्षापासूनच. बॉम्बे गव्हर्नमेंट ते इंग्रज होते तेव्हापासूनच आहे ना. आमच्या तेव्हापासूनच्या नोंदी आहेत ना. सरकारीच पाहिजे आहे ना ते. आधी कोण हे का ते कोणी कोणाचं काढून दिलं. आमचं उलट काढून त्यांना दिलंय. 16% आमचं आरक्षण खाते ते. याच्यावर यांचे तोंड शिवले. आमचं सरकारी नोंदी आहेत गॅजेटियर यात येत नाही. त्यांचं काढून कुठं द्यायला. त्यांचं तर कमी करायला म्हणालं तर आम्हाला काय म्हणालं. ओबीसीला 32% त्यातलं 20% कमी करायला आम्हाला द्या. 12% फक्त ओबीसी ठेवा असं म्हणलं का. 32% ओबीसी पैकी 20% मराठ्याला द्या आणि 12% ओबीसीला ठेवा 3.5 जातीला असं म्हणलं का. आमच्या नोंदी आहेत त्या 32%, 27% आणि त्याच्यात नाही 19% आमच्या नोंदी आहेत. त्या द्या म्हणतोय की उलट लोकांना सांगते आणि महाराष्ट्राला सगळं कळालं आता यांनी. कारण मी 2 वर्ष तेच काम केले समाजात समजून सांगायचं. आपल्या सरकारी नोंदी आहेत आपण कोणाचं घेत नाही. आणि हे ओबीसीला गरीबाला कळलं नेते सोडून 2-4 जण सोडून गरीब ओबीसीला सुद्धा कळलं. आपलंच हे आरक्षण 1990चं 1990चं यांच्या नोंदी 100-150 वर्षापूर्वीच्या. यांना आरक्षण दिलं पाहिजे. सरकार दाटून म्हणतंय एकाचं काढून दुसऱ्याला देणार नाही. काढून घ्यायचंच नाही पहिलंच हे आमचं हे भ्रम निर्माण करते. काही नाही. आता फायनल फाईट होणार. आरक्षण घेणार नाही तर मी जाणार. दोन्ही पैकी एक काहीतरी आता होणारच. एक तर मला सरकार मारून टाकणार गोळ्या घालून, नसतं मी उपोषण करून मारणार, नसतं आरक्षण घेऊन जाणार. हे फायनल होणार आहे. मग आता देवेंद्र फडणवीसांनी ठरायचं याच्या अरुठेपणाच्या वागण्यामुळं याची सत्ता मराठ्यांनी देऊन मराठ्यांच्या विरोधाच्या भूमिकेमुळं मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना डाग लावायचा आणि इथल्या सरकारला डाग लावायचा. मराठ्याला आरक्षण द्यायचं त्यांना. याच्या अडवटपणामुळे केंद्रातल्या सरकारला सुद्धा डाग लागणार आहे. कारण राज्यात मराठी 50-55% जर तशी वेळ झाली त्या राज्यात शांततेत मराठी चाक सुद्धा फिरून देणार नाही. बेमुदत वर्ष एकदम मराठा. चला धन्यवाद. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.